संपूर्ण महाराष्ट्रात आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय। पंढरपुरातच नव्हे तर राज्यात ठिकठिकाणी विठ्ठल भक्तांचा मेळा त्या ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या चरणी लीन झालेला दिसून येतोय। मुंबई वडाळा येथील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिरात दरवर्षी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय विठ्ठल दर्शनासाठी येत असतो। वडाळा विठ्ठल मंदिर समितीच्या विश्वस्तांनी आषाढी एकादशी निमित्त टाइम्स डिजिटलशी संवाद साधला असून मंदिराच्या इतिहासाविषयी नियोजनाविषयी बरीच माहिती दिली। पाहूयात या व्हिडिओमध्ये। मी उदय दिघे, वडाळा विठ्ठल मंदिरचा ट्रस्टी आणि अध्यक्ष। आमच्या इथे आषाढीचा समारंभ दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होतोय। यावर्षी जास्त उत्साहात साजरा होण्याचं कारण असं आहे की पावसाने पण कृपा केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। दरवर्षी 3 ते 4 लाख असतात, ह्यावर्षी 5 लाखापर्यंत भाविक येऊ शकतील अशी अपेक्षा आहे। आणि सकाळपासूनच पावसाचा माणसाचा आणि भाविकांचा गर्दी चालू आहे आणि मोठ्या उत्साहात लोक दर्शन घेत आहेत। ह्या मंदिराचा इतिहास हा असा आहे, त्याला प्रति पंढरपूर म्हणतात। प्रति पंढरपूर म्हणण्याचं कारण असं आहे की फार पूर्वी 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। काही वारकरी पंढरपूरला जात होते इकडनं, तर त्यातलं एक वयस्क वारकऱ्यांना तब्येतीच्या कारणाकरता जाऊ शकले नाहीत। तर त्या वर्षी वारकरी तिथे गेले, त्यांना चंद्रभागेमध्ये ही मूर्ती मिळाली, ते घेऊन इथे आले, त्यांनी इथे स्थापना केली। तर लोकांची भावना अशी आहे की त्यांना जाता आलं नाही म्हणून विठ्ठल त्यांच्या भेटीला इथे आला। त्यामुळे ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांच्याकरता हा विठ्ठल इथे आलेला आहे, ही सर्व भाविकांमध्ये भावना आहे। आणि म्हणूनच या मंदिराचं महत्त्व भक्तांना जास्त आहे। तसा विठ्ठल सगळीकडेच सारखा आहे, पण ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ती इथे येऊन दर्शन घेतात। यामुळे भरपूर गर्दी होत असते। म्हटल्याप्रमाणे दरवर्षी थोडी कमी जास्त, पण 3 लाख ते 5 लाख लोक इथे येऊन जातात। त्यांचं नियोजन करणं हे आमच्या मंडळाचं महत्त्वाचं कार्य असतं आणि सगळ्यांना दर्शन मिळावं एवढीच आमची इच्छा असते। आणि जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सोयीने देव बघता यावा एवढं। दुपारचा अभिषेक प्रसाद लाड म्हणून जे आमदार आहेत आमच्या एरियाचे, त्यांच्या हस्ते पूजा करून या समारंभाला सुरुवात झाली। आणि आज सकाळी श्री कामत, डॉक्टर कामत यांच्या हस्ते अभिषेक झाला आणि त्यांनी सुरुवात केली। आणि तेव्हापासून दर्शनाची रांग चालूच आहे आणि चालूच राहावी अशी। आज रात्री 12:30-1 वाजेपर्यंत ही रांग चालू राहते आणि आम्ही वेळ झाला तरी शेवटचा जो भक्त असेल त्याला दर्शन दिल्याशिवाय देऊळ बंद करत नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स